तर आपल्याला या त्यांच्या शेतामध्ये नेणार आहे. इथंच ती भाजी आहे, रानभाजी. आणि असं घ्यायचं भाजी. नमस्कार मित्रांनो, आज आपण रानभाजी आणायला चाललो आहे आणि गावाकडची खरी चव तुम्हाला दाखवणार आहे मी. हे शेताचा भाग आणि इथेच कुठेतरी भाजी आहे, ती आता आपण शोधू आणि बघू. तर आपल्याला या त्यांच्या शेतामध्ये नेणार आहे. इथंच ती भाजी आहे, रानभाजी. आणि तुम्हाला नंतर सांगणार आहे की कोणती भाजी आहे ती. काल जरा खुडला आणि परवा दिवशी देऊन दिला. तिकडे गेली ना जागा तयार. हां हां. आणि मित्रांनो, हे बघा जारजुऱ्याची भाजी. हीच तुम्हाला रानभाजी दाखवणार आहे मी आणि समोरून दाखवतो मी. याची भाजी तुम्ही खाली आहे का कमेंट्समध्ये सांगा. ही मित्रांनो बघा, ही जारजुऱ्याची भाजी आहे आणि तिचे पानं असे असतात. तर या मित्रांनो तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता सर्वीकडं रानभाजी आहे आणि ही भाजी खुडायला खूप मेहनत लागते. कारण की हे पानं आहेत ना, हे पानं खुडायचे, असे प्रत्येक याचं पाणी खुडायचे आणि खूप मेहनत लागते. आणि खाण्यासाठी एकदम पौष्टिक आणि चवीदार ते शरीरासाठी एकदम चांगली असते ही भाजी. बघू शकता. आणि ही पाण्याचीच ठिकाणी असते भाजी. तुम्ही कधी खाली आहे का, तुम्ही नक्की सांगा, कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही पण ही भाजी खाता का. आणि तुमच्याकडं वेगळं नाव असेल, पण आमच्याकडं जारजुऱ्याची भाजी सांगतात. तर तुम्ही तुमच्याकडे काय सांगतात ते नक्की सांगा. तर त्याची पानं कशी असतात ते नीट बघून घ्या. हे 4 पानं असतात त्याला, 1 2 3 4. हे बघा 4 पानं असतात आणि ह्या पाण्याच्या ठिकाणी असते ही भाजी. तुमच्याकडे पण असेल पण तुम्हाला माहिती नसेल किंवा कसं बनवतात ते माहिती नसेल. जर मला माहिती भेटली तर तुम्हाला सांगतो मी कशी बनवायची. खूपच पण मित्रांनो, हे खुडायला खूप मेहनत लागते. कारण की एक पानं खुडायचे आणि 20-20 रुपयाला वाटा भेटतो याचा. पण खाण्यासाठी शरीरासाठी एकदम पौष्टिक असते ही भाजी. आणि ही भाजी त्या आपण पहिले व्हिडिओमध्ये पाहिले त्या आईची ही जागा आहे आणि त्या आईच्या जागेमध्ये ही भाजी आहे. म्हणून फक्त ती आईच खोडू शकते ही. कारण की ती आई हे भाजी खोडतात, खूप मेहनतीने भाजी खोडतात आणि आमच्याकडे बाजार भरतो, त्या बाजारात घेऊन जातात आणि ही भाजी विकतात. पहा मित्रांनो, ही आहे रानभाजी. ही पूर्णपणे नैसर्गिक आहे, कोणतेही केमिकल नाही, म्हणून चवीला आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. गावाकडच्या शेतात अशी रानभाजी सहज मिळते
आणि म्हणूनच गावकडचं जेवण नेहमी चविष्ट आणि साजूक असतं. चला तर मग ही रानभाजी घेतली आहे, आता घरी जाऊन मस्त बनवू आणि मस्त चव असते या रानभाजीची. चला तर मग आता मित्रांनो, ही झाडझुऱ्याची भाजी जेव्हा बनवतील तेव्हा मी तुम्हाला फोटो शेअर करेन यूट्यूबला, आणि ती झाडझुऱ्याची भाजी कशी असते ती बघून घ्या तुम्ही. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा, आणि कोणी असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.